तरी ज्यानं कार्यक्रम ठोला त्याला आवडायले काही हे दिवशी आम्हाला बी साड्या नेसून यायनं नाचून म्हणजे बरं घे पैसे किती घ्यायचे तर घे पण साडी नेसून कीर्तन कर असं म्हणून एखाद्या हरामखोरानं आणि आम्ही त्याच्या शब्दाला बळी पडून येते भडव्याच्या इतकं तरी देवानं आमच्याकडे पुण्य द्यावं विठाला विठाला इतका मोठा वारकरी आहे महाराज वारकऱ्यासाठी जात नाही वारकऱ्यासाठी कुळ नाही वारकऱ्यासाठी पंथ नाही वारकऱ्यासाठी गरिबी श्रीमंती नाही वारकरी उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला विचारायचं नाही चांडाळ शिंगल उतरणी घ्यायची हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ साध्वी जनाबाई म्हणतात उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर मह डोकं आहे इतकी जनाबाई कोण जनाबाई दुसऱ्याची फुलं तोडून महादेवाला वाहणारी का ती बाई उठायच्या आधीची न फुलं तोडले महादेवाला वाहिले मै झाली पूजा तू शेपुडीचा अवतार आहे तू मेंढीस त्या बाईनं पाणी घातलं तिला विचारलंच नाही आणि 4 लाख फुलं तोडले चोर सोसायटीचे अध्यक्ष आणि मै महादेवाची पूजा झाली तो फुलं नाही टाकले महाराज चुकीच्या नियमानं केलेली पूजा देवाच्या डोक्यावर दगड टाकल्याचं पाप लागते दगड आपल्या मनानं कधी शहाणपणा करायचा नाही आपला मराठवाडा फुटक्या कानाचा आहे कोणीही सांगितलं की ऐकतून ते करीत राहत महाराज ज्ञानोबाराय तुकोबारायचा प्रांत आहे हा प्रांत गुरुवर्य रंगनाथ गुरुजींचा आहे ज्यांना ज्ञान सूर्य म्हणतात मराठवाडा हा संशोधन केंद्र आहे अध्यात्माचं संशोधन केंद्र आहे महाराज काशीत दिलेली शास्त्री पदवी मराठवाड्यात खरी एका खोटी तपासल्या जायची इतक्या पवित्र प्रांतातले आपण लोक आहेत आणि नालायकांचा ऐकतो आपण विठाला विठाला चला वारकरी संप्रदाय एवढा मोठा श्रुती नमस्कार करते नामदेवरायाच्या पायावर श्रुती माता पूज्य श्री संत शिरोमणी नामदेवराय मला सांगा इकडे काय स्वयंपाक चालू आहे का माणसं बोलते इथल्या बाय काही बोलू नका ना ए पोरी बस माय बस खाली बस 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 विचारलं नामदेवरायांना गुरुवर्य नामदेवराय कोण म्हणते माहिती श्रुती श्रुती वेदाची कीळ आहे वेदाची लहर आहे शास्त्र पुराणाची झालर आहे श्रुती आणि ती श्रुती एका वारकऱ्याच्या पायावर दंडवत करते आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार अपरंपार म्हणजे कोटी खर्व निखर्व शंख सांगितलं नाही संख्याच नाही असे अपरंपार ब्रह्मवेत्ते पण वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाही एवढा मोठा ते अधिकारी मोक्षाचे हो एवढा मोठा अधिकार वारकऱ्यांचा श्रुती नमस्कार करते गुरुवर्य नामदेवराय आपण म्हणता की विश्वाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातं असं कोणाचं गेलंय का नामदेवरायांनी स्मित हास्य केलं ते नामदेवराय होते नामदेवरायानं सांगितलं श्रुती माते असं एकाच काय विचारती ग माझी माय असे इतके उदाहरण आहेत की माझी वाणी सुद्धा पुरणार नाही इतकं भगवंताच्या मुखाचं वर्णन आहे असो
पण मला एखादा पुरावा मिळेल का? एका डॉक्टरकडे एका व्यक्तीनं जाण्यासाठी सांगितलं. शिवाजी काका आमचे गावकरी आहेत, आईची सेवा केली काकांनी आमच्या खूप, शेवटच्या श्वासापर्यंत. सगळ्यात मोठं पुण्य जर पदरात पाडून घेतलं असेल तर आईची सेवा केली काकांनी. माझ्या डोळ्यानं पाहिली, खूप सेवा केली. म्हणून कीर्तनात या परिसरात आलं की त्याला जवळ घ्यावं वाटतंय. पुण्यवान माणसं जवळ असावा. विठाला विठाला. मी देखाव्याला मानित नाही. 50,000च्या वाहनाच्या वस्तू आणल्या, गावात 1 नंबरच्या वस्तू नवऱ्याच्या वाहनात वाटल्या आणि नवऱ्याच्या पाया पडत नाही. ती चुडेली नाही. मी नाही मोजीत तिला. तुम्ही बलवा नका बोलू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव. मी काय माग लागावी नाही. मला नाही आवडत. जो मायबापाच्या पाया पडत नाही महाराजाच्या थैल्या उचलतो तो भडवाय. आणि आई वडिलाच्या पाया पडत असेल आणि महाराजाच्या पडत नसेल तर 1 नंबरचा आहे. जी बाई नवऱ्याच्या पाया पडतील महाराजाच्या पडत नाही ती 1 नंबरची साध्वी. महाराजाच्या पाया पडत ती नवऱ्याच्या पडत नाही 1 नंबरची चुडेली. तिनं पाया पडल्यावर महाराज धोत्रा सगळं जळण. कारण महाराज जळाल्यावर धोत्राला किती किस्तू लागत असतो. सगळ्यात मोठं पुण्य कोणतं असेल तर आपल्या कपाळाच्या मालकाचं दर्शन घ्यायचं. सर्वात मोठं पुण्य. आणि सर्वात मोठं पुण्य कोणतं असेल तर आपल्या मायबापाचा आदर करायचा. सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. माझ्या माईंनो तुम्हाला चोंबळ्या गप्पा ऐकायची सवय लागली असेल. तुम्हाला जर आज कठीण वाटत असेल, तुमच्या कानाला वाटत असेल या गावकऱ्यानं मेल्याला आणलंच कशाला, असं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल. पण लक्षात घ्या, माझा काय तुमचा बांधाल बांध नाही, घराला घर नाही, मग काय धुप नाही तुम्हाला येत नाही, मला काय घेणं देणं नाही, नका आणू याच्यानंतर. पण लक्षात ठेवा, आपल्या मालकाचा आदर करते तिची नुसत्या लोकावर सत्ता नाही पण तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. आता तो वाटत असेल ना गिरगावचा बाळा खरं बोलायला. जिचा नवऱ्याच्या पायावर विश्वास आहे तिचा पंढरपुरातला मालक शब्द मोडीत नाही. याच्या पलीकडे सांगू का, नवऱ्याच्या 3 टाइम दर्शन घेणारी जर बाई असेल तर तिनं भारतात नाही कोण्या देशात गेली तर कोण्यात महाराजाच्या पाया पडू नको, देवच तुझ्या पडल. पडला 9 बायकांच्या. लोपामुद्रेचं दर्शन विटेवरच्या मालकानं 9 वेळेस घेतलं 7व्या अवतारात. ती फक्त अगस्तींचं दर्शन सकाळ संध्याकाळ 3 टाइम दर्शन घेत होती, दुपार 3 टाइम. एवढी मोठी ताकद. नामदेवरायनं सांगितलं, श्रुती माते ऐकत राह तू. काय पवित्र मुख आहे त्या मालकाचं. 7व्या अवतारात एका बाईनं शहाणपणा केला. फार नालायक बाई होती, अविचारी होती, दुराचारी होती. ती एका श्रीमंत बाईची दासी होती. आणि त्या श्रीमंत बाई सुद्धा गर्विष्ठ होती. ती सुद्धा नालायकच होती. श्रीमंत पैशावाल्याची होती पण नालायक होती. पैशावाली माणसं अक्कलवान असते असं तुम्हाला कोण म्हणतंय? आणि पैशावाल्याला जरच आकली असत्या तर रावणाची अक्कल काऊन न दिला गेली? त्याला तर 80,000 बायका होत्या ना, त्याची एक चौकट टिकल्यावर 13-12 खासदार होता येत होतं. एक चौकट कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. अशा 7 कोटी सोन्याच्या चौकटी असताना 80,000 बायका. किती सुंदर बापू. 80 सहस्र माझे मुक्तराणे माझे मुक्तराणे मंदोर. 80 सहस्र सुंदर
सहस्र त्या सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायका, 7 कोटी सोन्याची घरं. किती मोठा श्रीमंत, भारतातला 6व्या क्रमांकाचा श्रीमंत. पृथ्वीवर जितके देश आहेत, मी 3 नंबर म्हणत होतो रावणाला, आता पुन्हा दुसरे श्रीमंत सापडीत बापू, म्हणून रावणाचा 6वा क्रमांक आहे श्रीमंतीत. 1 नंबरचा श्रीमंत राजा भरत आहे. जेने दिगमंडळ जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, जे देखिले सुरवरी. जेने दिगमंडल जिंकिले, नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. सुरवर म्हणजे देवता. ज्यानं स्वप्नात सुद्धा जे भोग पाहिले नाही, ते राजा भरताने जीवनात आस्वाद घेतला त्या भोगांचा. आई लेकरावर जितकं प्रेम करते, इतकं प्रेम आपल्या प्रजेवर केलं, म्हणून त्या भरत राजामुळे या देशाला भारत देश नाव पडलं. हे कोण्या भंगिऱ्यामुळे नाही पडलं, राजा भरतामुळे या देशाला भारत देश नाव पडले. विठाला तो 1 नंबरचा श्रीमंत. महाराज पृथ्वीवर जितके देश आहे, सर्व देशातला 6व्या क्रमांकाचा जरी श्रीमंत असेल, मधले घरी गेल्यावर वाचा ना, सगळे सांगायला काय गुत्त थोडं घेतलं मी. 5 जण मोबाईलवर लई चॅटिंग करतं, भंगिऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देता. सकाळी त्याच्या बायकोन त्याच्या थोतरीत आणली होती, आणि तरी तुम्ही त्याला शुभेच्छा देता. त्याचं लोन तुमच्याकडे आलं तर तुमची हानीन. विठाला विठाला. आपलं वाचायचं शिका ना. तुमचं काम झालंय मशान वैराग्य. एक तरुण पोरग मेलन, मशानात माणसं सगळेच रडायले, काय वो अवघड काम झालं, कस कायच गेले. आणि तिथून आले आपोआपले धंदे सुरू केले. तुम्हाला 8 दिवस वैराग्य येते सप्त्याचं, याच्यानंतर वैराग्य काय येत नाही तुम्हाला. सप्ताह झाल्यावर मी पुढच्या सप्त्यापर्यंत कधी कधी चांगलं मोबाईलवर पाहिलं पाहिजे, चांगले वाक्य ऐकले पाहिजे, चांगल्यांशी संवाद साधले पाहिजे. काय 60-65 वर्षाचं आयुष्य नालायकाशी वेळ घालून कशाला मातीत घालतात ते आयुष्य. विठाला विठाला. नालायक स्त्री आपल्या पतीला मारलं होतं तिनं. अशुपती राजाची बायको. प्राण्याची भाषा कळत होती, आणि प्राण्या मुंग्या काय बोलल्या विचारलं, नको ग म्हणे, मला सांगायला जमत नाही. मी सांगितलं की मरतो. ती म्हणे 10-12 मरा पण सांगा. मालकाच्या तोंडातून वाक्य पडलं. बायकोनं ऐकल्याबरोबर मालक गेले. अशा बाईची पोरगी कशी असेल? ती सासू सासऱ्याला सांभाळील का? जिनं जिवंत नवऱ्याला एका क्षुल्लक कारणासाठी मारावा, तिच्या पोटी जन्माला आलेली पोरगी किती विदुषी असेल. आणि ह्या बाईची दाशी किती नालायक असेल. तिचंच नाव मंथर आहे. डब्या संग ढक्कन फुकट, तशी नवरी संग सप्रेम भेट आलती. करवली आलती, आणि ती करवली तिथंच राहिली. आता करवले राहत नाही का, सत्यनारायण झालं की वापस येतात. नवरी संग गेलेली करवली. एक करवली म्हणली मला इथं राहायचं, नवरी म्हणली मग मी इरीत उडी टाकते. तुला इथं कशाला राहायचं, तुला इथं राहायचं म्हणलं, मला कशाला पाठीलं इथं. एकच करवली गेली तर इतका नालायकपणा केला तिनं. पंढरपुरातल्या मालकाला 14 वर्ष 26 दिवस बिना चपलाचं फिरिलं. एक करवली इतकी नालायक, तिचं नाव मंथरा. 7व्या अवतारात पाप केलं, 8व्या अवतारात 32 जाग्यावर वाकली. दुःखाची निवृत्ती सांगतो, दुःखाची निवृत्ती. नामदेवराय सांगायले श्रुती मातेला, हे श्रुती माते, बाई ग, 7व्या अवतारात आमाप पापाचे डोंगर झाले. या पापामुळे पुढचाही जन्म स्त्रीचा प्राप्त झाला ग. पण अत्यंत कुरूप कुरूप तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे कुक्या दासी रूपरासी रूपरासी रूपरासी
रूपराशी हिन कळा. दिसायला अत्यंत घाणेरडी होती. हे गिरगावकरांचं ऐकायचं नाही, माझ्या देहूतल्या मालकांचं ऐकायचं. तुका म्हणे रूपराशी, तुका म्हणे कुब्जा दाशी, रूपराशी हिन कळा. अत्यंत हीन होती. महाराज रात्रीच्या प्रहराला किंवा दुपारच्या वेळेला एकांतात जर शेतात एकट्याला दिसली तर माणूस जाग्यावर मरायचा, इतकी बेकार दिसत होती. पण तिच्या या बोटात ताकद होती. देव प्रत्येकाला काही ना काही गुण देतो बरं. हो, प्रत्येकाला गुण देतो. पण माणसं शरीराला दिलेला गुण दुसऱ्या कामासाठी वापरतात. डोळे जर चांगले दिले तर अभ्यास करावा, ग्रंथ वाचावा, अभ्यासाची पुस्तकं वाचावा. आपण शेतकरी असोल तर शेतीतले तज्ज्ञ काही लोकांचे पुरावे ऐकावा, वाचावा. डोळे त्याच्यासाठी वापरायचे ना. कान चांगले दिले तर लावणे ऐकतो. हो, 90 वर्ष वय झालं तरी ती लावणी ऐकून गुडघ्यावा असे बोट वाजितो. वा वा, तुला पुढचा जन्म ढोलकी वाजायला देव देणार. विठाला विठाला. 90 वर्ष झालं तरी लावणीच ऐकतो. तुझ्या गौऱ्या पुढे गेल्या सुमळ्या तरी म्हणतो काय ती लावणी होती. वा 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 वा, तिलाच बोलवायचं तू ह्या तोंडावर इस्तू टाकायला. विठाला विठाला. कान दिलीत, पाय दिलीत तर कधी कधी शेतात येढा करायला जावा, घरापासून मंदिराकडे यावा. जातो ना पोते खेळायला. कधी कधी पंढरपूरला चालत जाय ना शेतात येढा करायला. बघ आपली हळद कशी आहे, आपला कापूस कसा आहे, सोयाबीन कसं आहे. गड्याला सांग, पोरायला सांग, कापसाव किडे, सोयाबीनवर किडे, तू राशी अशी झाली, आमका औषध फवारा, खत घाला रे, पाणी द्यायची वेळ आली रे. जाय ना तिथपर्यंत. याच्याकरता पाय खर्च करायचे. चुकीच्या कामाकरता आपण देवाने दिलेला हा पवित्र देह आहे ना. देवे दिला देव भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आपण चुकीच्या कामासाठी खर्च करतो. महाराज तिला जे बोट दिलं तर हे जे बोट होतं की ह्या बोटात इतका सद्गुण होता. तिनं एखाद्या माणसाला गंध लावला की त्याला झोप लागत होती. झोप कोणाला येत नाही सांग का तुम्हाला? ज्याचं दुखत त्याला एक काका. दाढ दुखत असेल, डोळा दुखत असेल, पोट दुखत असेल, नवनाथ बुवा त्याला झोप येत नसती. आणि अजून एका व्यक्तीला झोप येत नाही, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक. काय त्यानं घर बांधलं, बांधितच असते. मिस्त्रीला आणल्यावर काय झालं नाही बांधायला. अरे पण पैसे, त्याला गौसलं. पहा त्याला गौसलं म्हणते. कुठं गौसलं तर नदीला. मग तू काऊन JCB लावून उकरीनं? तुला नाही गौसत का सोंबळ्या? काय माणसं उदात्त अंतकरणाने मोठे पण मानितच नाहीत. हा, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही, आणि ज्याचं दुखतंय त्याला एक नाही. कंसाला दुसऱ्याचं खपत, दुसऱ्याचं म्हणण्यापेक्षा कंसाला त्याच्या मायबापाचं खपत नव्हतं. भागवत नीट ऐका. ज्यानं गोड अभ्यास केलाय त्याचं ऐका, तुम्हाला कळल. मायासारखे वह्याला येणार तर कुंटाला नाही येतं. इथे श्रीमन महाभागवते पुराणे. सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. आणि काय त्या सुदामदेवानं परमेश्वराचं भजन केलं बरं का. आणि काय त्या सुदामदेवाला सोन्याची नगरी दिली बरं का. लगेच कूलर चालू झालं, वहीचं पान उलटलं. आजामेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. गेलं भागवत. लगे पैठणून नांदेडला झालं भागवत. खरे असं नका, चांगल्यांचं ऐका. हो, चांगल्यांचं ऐका. लय गाणी ऐकायची सवय झाली तुम्हाला. चांगलं ऐका, चांगलं. देव चांगलं करील. निदान कीर्तनात तरी चुकीचं ऐकायची अपेक्षा करू नका. तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य. तुमच्याकडे भिताडासारखे मोबाईल आहेत. मला नाही ते मनशी फुटकं आहे. मला नाही. घेईन ना मी, सोन्याचा घेईन. माझ्याकडे का पैसे नाहीत का? होय काका, आहेत पैसे. मी तसा कुठ्यानार माणूस नाही. पण चला, आपल्याला आता 90 वर्ष लुगडं घातलं, कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं. याच मोबाईलवर आपल्याला मरायचं. आता नको दुसरा मोबाईल आपल्याला. पण तुमच्याकडे भितडासारखा मोबाईल आहे ना राजो, मग याच्यावर पाहन तुम्ही चांगलं बघा. आणि तुम्हाला ऐकायचीच गाणी तर त्या मोबाईलवर घरी बसून, मी म्हणणार नाही ऐका, पण जर इच्छाच असेल तुमच्या डोळ्याला आणि कानाला तर तिकडं सुख घ्या ना.
कीर्तनातल्या कुठल्याही व्यक्तीकडनं गाण्याची अपेक्षा करू नका. त्या कीर्तनकारालाही मातीत घालताना तुम्ही मातीत जाता. विठाला विठाला. आणि एक सांगू का बापू, आपल्या लोकांना बी हिशोबात परमार्थ करायचा. वचवच केल्यानं माणूस मोठा होत नाही. सोपं वाक्य विचारतो तुम्हाला, मी काय अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते. आडती पोते उचली तू का हमाल आबासाहेब दुकानामध्ये सोयाबीनचे पोते, ज्वारीचे पोते, मुगाचे पोते, तुरीचे पोते हमाल उचली तू का आडत्या हमाल. आणि श्रीमंत कोण होतोय? आडत्या. आडत्यान कधी पोतं पाठीवर घेतलं का? नाही. आणि मग हमालाच्या पाठीवर तर चतगाळे पडले वान्यरावाने. तरी आडत्या इतका श्रीमंत का नाही? ललाटीचे लिहिले न पुशे काही. अन्न मान प्रारब्धाधीन. तुमच्या आमच्या हातात एक श्रीमंत होणं. काम करत राहायचं आपण. व्यवसाय प्रारब्ध गोड पाहिजे. ज्वारील कंस आले, उद्या ज्वारी पाडायला जाची, संध्याकाळी गाराच पाऊस पडला, कडबा तरी कामी आला का? हळदीला नाना प्रकारचे खत घातले, बुडातली खोडमाशी लागली. तुमच्या हातात आहे नाही. उसाल नाना प्रकारचे खत घातले, दशी पडली. दशी पडीन कंस बी आले, ढवळे सिपीत कंस. नाना उसाची शाळंदीतले मालक म्हणले, उसाल कंस आले येतेत ना वरी तुरा, आणि दशी पडली, आणि तितक्यात वरून तार गेलता, शॉर्ट सर्किट झालं ना, अख्खा ऊस जळाला. तुमच्या हातात खत घालल्यावर घरी उत्पन्न ये ना. गावाच्या राशीवर तांबुरा पडतो, राशीवर राशीवर कोण्या पाण्यान धुवा, चपाती लालच. तुमच्या आमच्या हातात ते मोठं होणं. म्हणून वचवच करायची नाही. अंग फेकल्यानं माणूस लोक मानित नाहीत. हा, काही गाणे म्हणल्या नाही लोक मानित नाहीत. 1-2% वर्ग मानितू, आणि त्याचं ते संपल्यावर ते काय नाही इजून जाते. मोठा भापका कवा बी सकाळच्याला अंधार करतोय. म्हणून जी बाई शहाणी असती का, ती बारकीच वाट होती. पहाटलूक उजीड राहतोय सडा टाकूस तर. आणि कालची मग टिकल्यावाली हो, ती अशीच मोकार टेकन चौघीत लुगड एक. हो, मोठा टेंबा केला, आणि अंधारात कोणतं शेण आणावं कळालंच नाही. कशानं घर सारीलं? असं नसतं बाई. हो, बारका असो बारक. मग ते संसार असो, ते परमार्थ असो, ते व्यापार असो, ते राजकारण असो, ते शैक्षणिक क्षेत्र असो, ते वैद्यकीय क्षेत्र असो, भपका कवा बी धुपनच करीत असतो. विठाला अतिशोक्ती नसली पाहिजे. आपला संप्रदाय अत्यंत सरळ सोपा साध्या मार्गाने चालणारा संप्रदाय आहे. चला, बाई 32 जागेवर वाकलेली, इथपर्यंत आलतो ना. कंस हा परद्वेषी, त्याला स्वतःच्या आई वडिलाचं खपत नव्हतं. इथपर्यंत आलतो मी की कंसानं आपण इतकंच ऐकतो. पहा, वसुदेव देवकीला बंदी शाळेत टाकलं बरं का. आणि काय त्या कंसाचं पाप वाढलं बरं का. म्हणून भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा गोप मथुरेत आले बरं का. आणि कंसाला आपटू आपटू हाणलं बरं का. वाचून सांग जाय रे सुमळ्या, माणसं मरतील तुया पुढचे. देवानं त्याच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकले म्हणून प्रेम नव्हतं आई वडिलावर असं मी म्हणणार नाही. पण सगळ्यात मोठं पाप झालतं, कंसानं त्याच्या आई वडील अंधार कोठडीत टाकले होते.
महाराज सर्वात जर दोषी कोण असेल, सर्वात मोठं जास्त पाप कोण करत असेल तर मायबापाच्या विरोधात वागणारा गावात एक नंबरचा पापी असतो. एक नंबरचा पापी. एक मन आहे शिवाजी काका, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. महाराज ज्या माईनं 9 महिने पोटात सांभाळले, काय वेदना असतील तिला, किती वेदना असतील मला सांगा बरं. तिला पटपट चालता येतं का, लवकर काम करता येतं का, तिला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं राजे हो. तिला तिच्या जीवाचं बघा वाटत नाही, ती एक बघते माझ्या पोटातलं बाळ सुखरूप असावा इतकं. बरं नुसतं पोटातलं बाहेर आल्याच्या नंतर तिचा प्रश्न संपला असं नाही, ती तिच्या रक्ताचं दूध करून वक्षस्थळात पाठवते आणि वक्षस्थळातलं दूध आपल्या बालकाला देते. रक्ताचं दूध, रक्ताचं दूध. काय काय ताकद महाराज. मग ते आईचा होऊ शकत नसल ते तुमचा आमचा होईल, कशाला कल्पना करता. ज्यानं नाना प्रकारची कुरवंडी केली, कोणासाठी कुरवंडी असती. बाप करी जोडे पुराची ओढे, आपुले कुरवंडी वाळवोनी. एकाएकी केला विराजीचा धने, कळी वाळवोनी. बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपुली कुरवंडी. आयुष्य घातलं काही काही लोकांनी लेकरासाठी, आयुष्य घातलं. आयुष्य किती मोठा देव आहे तो बाप, किती मोठी आई देवी येते आई. आणि त्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं, त्या आई वडिलाला. म्हणून पंढरपुरातल्या मालकाला राग आला आणि या हरामखोराला मारण्यासाठी पंढरपुरातला मालक आले. नगरीमध्ये देवाचं वय होतं 11 वर्ष 54 दिवस. कारण पंढरपुरातले मालक जन्माला आल्यापासून 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले आणि 54व्या दिवशी सकाळी अक्रूर नावाची व्यक्ती रथ घेऊन आले आणि मथुरेत प्रवेश 54व्या दिवशी केला. असं भागवत सांगते गिरगावचा बाळू. नाही, मी काय तिथला सरपंच थोडाच होतो, मला इतकं माहिती असायला का मी त्या भागातला आमदार होतो का खासदार होतो का मंत्री होतो, काय नव्हतं तिथला. हे असं भागवत सांगते मी, नाही. आणि वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी मनचं सांगायचंच नाही, त्याला कुठंतरी आधार असला पाहिजे. आधारा वाचूनी काय सांगशी कहाणी नाही सांगायचं. आपल्या मनानं बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. इतका मोठा धर्मदंड संप्रदायात सांगितला महाराज. वा. आपल्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं, हे पाप वाढलं. पृथ्वी माता शरण गेली आणि भगवंत 54व्या दिवशी मथुरेत प्रवेश केला. मथुरेत प्रवेश केल्याबरोबर एका व्यक्तीला अगोदर मारलं, एका व्यक्तीला आधी मारलं. त्यानेही 7व्या अवतारात चेष्टा केली ती, निंदा केली ती, निंदा. आधी मारलं त्याला. तो रजक होता, कपडे धुणारा. हो, कबीरजी फार वर्णन करतात. धोबी का शिर वही पटका, जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय गोपाला. तिथंच मारला तो धोबी. त्याच्यानंतर पुढे एक शिंपी भेटला. काय शिंपी? सात्विक होता. शिंपी म्हणजे कपडे शिवणारा. एवढा सात्विक. त्या धोब्याचं पडलेलं गठुडं या शिंप्यानं घरी नेलं आणि रथात पाहिलेल्या दोघाय सारखे कपडे शिवले. गजकईची ले दर्जी आया, कपडे थे कुछ ढीले ढाले, मन चाहे वो तन पहिनावे, जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय. कबीरजी सांगतात, कपडे थे कुछ ढीले ढाले, गजकई ले दर्जी आया. दर्जी हा हिंदी भाषेत शब्द आहे, उत्तर भारतातला. दर्जी म्हणजे शिंपी. तो शिंपी आला आणि भगवान गोपाल कृष्णाला आणि बलराम दादाला कपडे शिवले. काय उदात्त अंतकरण. प्रसन्नपणाने शिंप्यानं असं पाहिलं, नुसतं पाहिलं. काय साजरा आहे देव.
काय साजरे आहेत दादा, काय साजरी आहेत मूर्ती गोकुळातली. महाराज इतकं पुण्य उदयाला आलं तर त्या साजऱ्या मूर्तीनं त्या शिंप्याच्या पाठीवर हात टाकला. अरे तू द्वापार युगात शिंप्याच्या कुळातल्या एका व्यक्तीने वारकऱ्याने मला आहेर केला. चंद्र सूर्य तोपर्यंत एका शिंप्याचं नाव जिवंत राहील. त्या शिंप्याचा आज सेवेकरता अभंग घेतलाय. त्या शिंप्याचं नाव आहे संत शिरोमणी नामदेवराय. शिंप्याच्या कुळात नाम मालक सांगतात ना, शिंप्याच्या कुळी जन्म माझा झाला, हे तू तो गुंतला सदा, हे तू तो गुंतला सदा. शिंप्याच्या कुळी जन्म माझा झाला, हे तू तो गुंतला सदा, हे तू गुंतला सदा. शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, हे तू तो गुंतला सदाशिवी. स्वयं नामदेवराय वर्णन करतात, माझा शिंप्याच्या कुळात जन्म आहे. विठला विठला द्वापार युगात एका शिंप्यानं पुण्य केलं. नुसतं प्रसन्नपणाने पाहिल्याबरोबर पाठीवर थाप पडली. चंद्र सूर्य तोपर्यंत एका शिंप्याचं नाव विश्वभर जिवंत राहील. संत शिरोमणी नामदेवराय. काय पुण्य महाराज. पुढे गेल्याबरोबर ही तुका म्हणे कुब्जा दाशीन रूपराशी विन कळा. ही 32 जाग्यावर वाकलेली बाई गंध घेऊन जात होती. गंध. त्याच्या अलीकडे एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामा महाराज. सुदामदेव नाही, सुदामा नावाचा माळी होता. आमदार साहेब माळी होता. तो माळी तो मथुरेतला माळी होता. आणि या सुदामा नावाच्या माळ्याने पंढरपुरातल्या मालकाला गोपाल कृष्णाला हार घातला आणि बलराम दादाला हार घातला. आणि प्रसन्नपणानं त्या मालकाकडे असं पाहिलं. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं. महाराज ज्याला देवाला हार घालायला भेटतो तो माणूस पापी कसा असेल आमदार साहेब? कसा पापी असेल? पहिलाच पुण्यवान. पण सुखाचे ते सुख, मला सुखाच्या पलीकडचं सुख सांगायचंय. महाराजा सुदामा नावाचा माळी इतका पुण्यवान होता की त्याला मथुरेत आल्या आल्या पाप्याच्या नगरीत देव आला. जो मायबापाला अंधार कोठडीत टाकतो तो राजा चांगला असतो का? आणि त्याच्या नगरीत देव भेटला आणि हार घातला. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं आणि पाठीवर थाप टाकली. तुम्ही नाही माझ्याकडे याचं, मीच तुमच्या भेटीला येईल आणि तुमच्या कुळाचा उद्धार करील. वंश उद्धरीला माळे आला, वंश उद्धरीला माळे आला. भीती होती.
कंसाच्या नगरीत दुसऱ्याला मानणं शक्यच नव्हतं, इतका वात्रट राजा होता. काय मायवेली कोणाची दुसऱ्याला मानायची. आणि त्या राजाची पर्वा न करता आमदार साहेब देवाला हार घातला, कंसाला हार घेऊन चाललं होतं ते गरीब माळी बिचार. पण प्रसन्नपणानं पाहिलं की त्या कुळामध्ये संत सावताबाबा जन्माला आले. काय ताकद. आणि पुढे ही 32 जाग्यावर वाकलेली बाई होती. 7व्या अवतारात जिनं नालायकपणा केला, हिच्या चुकीमुळे पंढरपुरातल्या मालकाला बिना चपलाचं जावं लागलं. डब्यासंग ढक्कन फुकट सांगितलं ना तुम्हाला. नवरी संग करवली सप्रेम भेट आलती. ही 32 जाग्यावर वाकलेली बाई काय भाव जागा झाला. पश्चातापेन शुद्धता. माणसाच्या अंतकरणात अनुताप आला की पाप कमी होत असतो. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, माणसाला पश्चाताप व्हावा पण पहिल्या टप्प्यातच व्हावा. आमकं आमकं व्यसन केल्यावर कॅन्सर होतो असं लक्षात आलं आणि तो झाला. पण 4थ्या टप्प्यात गेल्यावर साहेब पश्चाताप होऊन काय फायदा आहे. डॉक्टरनं सांगितलं न्या घरी, पाहुण्या राहुण्याला बोलवा, सेवा करा. आता काय डोंबल्याची सेवा करायची, ते पाहीच न गेलं, नुसतं नाकात नळ्या कोणी नळ्या आणि नेनले त्या खाल द्या. आता खातं का ते, त्यानं पटकन जावं 13व्या दिवशी तरी खातीन लोक. हे खात असतो वय कुठं अद्याप नाही. कुठलाही आजार माणसाला पश्चाताप पहिल्या टप्प्यात हो. सगळी जमीन पत्त्यावर इकल्यावर ते म्हणला पोरीचं लग्न राहिलं राव. आता कशाला आधी चुकी घर आधी चुकी घर मग आठवण तुका म्हणे जना परिचय परिचय तुका म्हणे जना परिचय. आधी चुकी घर मग आठवण आधी चुकी बापू म्हणजे वारकरी संप्रदायातल्या कीर्तनातले प्रमाणाचे शिव आहेत ते. विठाला विठाला प्रचंड अभ्यास गाथ्याचा. पश्चाताप झाला पाहिजे, अनुताप झाला पाहिजे. जरा लेवल मध्ये चिला अनुताप झाला आमदार साहेब. आणि प्रसन्न चेहरा पाहिल्याबरोबर लक्षात आलं ती 40 वर्षे एका राजाला गंध लावला तर 32 जाग्यावर वाकलेले होते तर कणगुळी पण सरळ नाही झाली. कणगुळी कंस नावाचा राजा होता. मायबापाला अंधार कोठडीत टाकणारा तो राजा. आणि त्याच्या पुण्यानं हिचं वाकलेलं शरीर आमदार साहेब कसं नीट होईल. तिने विचार केला याला एकदा गंध लावून पाहते. पण ते विरगील होत ते खाली येईन ना. ताप खाऊ देत नाही आणि पाप मंदिरात येऊ देत नाही. आमदार साहेब ताप आलेल्या माणसाची जीभ कडू पडते. तिकडं फोडणी दिली तरी याला मळमळ इकडं होतंय. ताप खाऊ देत नाही आणि पाप मंदिरात येऊ देत नाही. हिचंही मागचं पाप होतं ना महाराज. त्याच्यामुळं देव उशिरा भेटला. देव भेटतो बरं का, दर्शन देतो, पण ज्या दिवशी अनुताप पश्चाताप होतो का त्या दिवशी देत से दर्शन. कळा माझी नारायण सकळासी नारायण सकळासी नारायण महाराज सांगतात देतसे दर्शन सकळाशी नारायण. सगळे दर्शन देतो. एकदा गोपीला दुरावला, दिसत न देव, तर गोपी देवाला म्हणल्या टाकोनी या आम्हा टाकोनी या आम्हा
अभिमानापासून जर लांब जात असेल तर सर्वात घाणेरडं काम आहे अभिमान. तिळ मात्र जरी होय मेरू तो समान भार देवा. गोपीने विचारलं देवा आम्हाला सोडून गेला. तर आज ज्यांचा अभंग घेतलाय त्यांना सांगितलंय तुम्हा झाला अभिमान, तुम्हा झाला अभिमान. नामा म्हणे सांग खुल, नामा म्हणे सांग खुल, तुम्हा झाला अभिमान. गोपीच्या बाबतीत वेदाच्या गोपी कोण, तुमची आमची काय परिस्थिती. महाराज अनुताप झाला, पश्चाताप झाला. सासूला सुद्धा अनुताप हवा, सुनाला सुद्धा अनुताप हवा. सासू जर सून चुकत नसेल तर उगच सासू या शब्दाचा बडीवार अंगावर घेऊन सुनेल त्रास देऊ नये आमदार साहेब. कारण सून चुकत नसताना जर सासू त्रास देत असेल तर त्या सासूने एकच लक्ष ठेवलं पाहिजे, आपण या पोरीची सासू आहोत पण आपल्या पोरीची पण कोणीतरी सासू आहे हे जरसं ध्यानात ठेवलं पाहिजे. गटुड अनुताप व्हावा. सुनेला सासूची सेवा करण्यासाठी, सासू सासऱ्याची सेवा करण्यासाठी अनुताप व्हावा. पश्चाताप झाला की पाप बऱ्यापैकी संपत असते. पश्चाताप होणं म्हणजे कबुली देणं, मी हे चुकलोय, मी चुकलोय. आणि पश्चाताप वेळेच्या आत झाला पाहिजे. 1.5 एकर रान होतं एका व्यक्तीला, सांगतो दुःखाची निवृत्ती. मला पाणी देता देता गवत उपटायचा नाद आहे, पण खुरपायचे पैसे वाचत येत ना. पाणी होतं आणि खुरपणं होतंय म्हणून लांबत नाही. तर आता लोक तर मी विशिक पुरावे दिले असते, पुढं सरकलो असतो. नाही, पाळी अशी हाणावं गवत राहिलं नाही पाहिजे. आऊत बुडत नसेल तर उभा राहावा, आणि उभा राहण्याला बुडत नसेल तर दगड टेकावं. पण संध्याकाळी बैलाला पेंट चारावा. हो, उभाटे आऊत हाणलं, दगड टेकलं, बुरखुंड टाकले, मरशीन सुमळ्या त्याच्या पापाने. 1.5 एकर रान, अनुताप सांगतोय. 1.5 एकरची 40 एकर जमीन केली त्या म्हाताऱ्याने. काबाड कष्ट केले. सुपारीला तोंड लावलं नाही, कधी लवंग तोंडात धरली नाही, बडीशोप खाल्ली नाही, काय नाही. साधा माणूस. 2 टायमाची भाकरी खाची. दोघा नवरा बायकोनं 40 एकर जमीन, पोट्ट एकटंच. पोराचं लग्न झालं, त्या कुरकुल्यावानी गालाची त्याला बायको मिळाली, अशी चणचणीत बायको भेटली त्याला. आणि तिनं सुरुवातीच्या 2-3 वर्षात मुठीत दाबला. एक गाणं ऐकलं मी उसातल्या ट्रॅक्टरवर, नवरा माझ्या मुठीत ग. मी अशी गाणे ऐकायला काय मग डोकं थोडं खराब झालं. आता रस्त्यानं चालता चालता काय कानात खोटे ठोकाव का आमदार साहेब, ते जोरात गाणे लावतात ना ते उसाच्या ट्रॅक्टरवर. असे मला 2-2.5 कडवे पाठीत ऐकून म्हणत नाही गाणे. तर ते नवरा माझ्या मुठीत ग, 2-4 वर्षात तिनं ते नवरा मुठीत धरला. आणि मुठीतला नवरा बगलात दाबायला किती टाइम लागत होता. मग इतका बगलात दाबला की मायबापापाशी ठोलाच नाही. 40 एकर जमीन. ह्या म्हाताऱ्यासोबत एक व्यक्ती होती, त्यांच्या सोबतचा मित्र. बसले, काय चाललं रामभाऊ, काय नाही, बरं आहे म्हणले. झालं जेवण? हो म्हणले, माझं झालं. त्याला 1.5 एकरच जमीन, यालाही 1.5 होती, पण यानं 1.5ची 40 केली, याची 1.5ला 1.5च राहिली. पोरग बरं होतं. काम करून, लोकांचं काम करून आल्याबरोबर पोरान बायकोल म्हणायचं, अगं बाबा जेवले का? नाही जेवले. दोघांना सोबत ताट लाव. आणि यांनी सांगितलं, रामभाऊ आताच माझा मुलगा मी जेवून आलो. 1.5 एकरचा मालक साहेब. आणि 40 एकरावाल्याला विचारलं, जेवलात का? 4-5 दिवस झालं म्हातारीला ताप याली, स्वयंपाकाला कोण नाही. दुकानावरले बिस्किटाचे पुडे आणतो, खातोत, पाणी पितोत, संपला विषय. 40 एकर, 35-40 लाख रुपये एकरची जमीन. 40 एकर किती कोटी रुपये झाले. हे 1.5 एकरावाला आमदार साहेब दुसऱ्या दिवशी तालुक्याला गेलं.
पोरग नोकरीला होतं. बंगला यानंच बांधून ठुलता. त्या बंगल्यात नवरा आपला बगलात दाबला आणि ती घेऊन गेली. 2च तोंडन खिचडीन बोंड, बाकी कोणाला चिपट भाजायचं काम नाही. हे 1.5 एकरवाला दुसऱ्या दिवशी तिथं गेला. ड्युटीला जायच्या अगोदरच वरी गेला, बेल वाजली. काका आपण आलात? हो. वा वा वा. लगेच तिला, अगं पाहिलंस का, हे काका आहेत आपल्या शेजारचे, माझ्या बाबांची हे मित्र आहेत. माझे बाबा आणि हे सोबत एकाच शाळेत शिकले. फार दोघांनी कष्ट केले ग. पाय चोंबळ्या. काका चहा घेताल? काका दूध घेताल? काका कॉफी घेताल? काही नका साहेब. महाराज मित्राच्या पोराचं पोर, मित्राचा मुलगा साहेब झाला, आमदार साहेब. अहो एवढा मोठा वयस्कर व्यक्ती त्याला साहेब म्हणतोय. साहेब मला चहा नका, मला दूध नका, मला कॉफी नका. पश्चाताप सांगतोय. वेळेत झाला पाहिजे, वेळेत, तर त्याचा फायदा होतोय. सगळं वाजल्यावर पश्चाताप होऊन काय फायदा. कणिक तळाला गेली मग मंजुरीची हवा आली. आणि जवरक कणिक भरलेली होती का ज्वारीनं, तवरक सुपारीला पायली भर ज्वारी, तंबाखूच्या तोट्याला पायली भर ज्वारी, चुन्याचे डबे आणायचे तरी पायली भर ज्वारी. आणि चट बुडाला गेल्या मग म्हणले आपल्याला ऊस खुरपायला जायचं. आता नसतं चतुरा, आता नसतं होत. तो कणिक नुसत्या सुपारीवर आणि याच्यावरच उडीलीच ना. आता पश्चाताप होऊन काय फायदा आहे. वेळेत झाला पाहिजे. त्या व्यक्तीनं सांगितलं, साहेब तुमचा चहा दूध कॉफी काही नको मला. मी एक विनंती करायला आलो. मीही काबाड कष्ट केले पण मला यश नाही आलं, फक्त श्रीमंती कमवण्यासाठी. बाकी संसारात यश आलं. मुलगा सात्विक आहे, सदाचारी आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण तुमच्या बाबाला इतकं यश आलं की तुमच्या बाबानं 1 पैशाचं चुकीचं काम केलं नाही. इमानदारीनं 1.5 एकरची 40 एकर जमीन कमिली. हो मी डोळ्यानं पाहिलं. तुमच्या बाबांनी कधी सुपारी खाल्ली नाही, कधी लवंग तोंडात धरली नाही, कधी बडीशोप सुद्धा घेतली नाही. 40 एकर जमीन तुम्हाला कमिली राजे. हो तुम्ही किती नोकरीतले पैसे आल्यावर तुम्ही आता जमीन इतकी घेता. काका तुम्हाला म्हणायचं काय, काही नाही हो. 4-5 दिवस झालं तुमचे बाबा आणि आई बिस्किटाचे पुढे खाते. जरा ऐका गरीबाचं. तुमच्या बापाच्या वयाचं आहे मी. ऐका ऐका राजे हो, ऐका. ऐका माझं ऐका. त्याच वेळेला बायकोला गाडीत बसिलं, माईचं बापाचं दर्शन घ्यायला लावलं आणि आई वडिलाला बंगल्यात आणलं. पश्चाताप झाला. सगळं पाप संपलं. पण वेळेत. मायबाप मेल्यावर जर गावरान तुपाच्या जरी पंक्ती दिल्या तर काय कामाच्या त्या. पेटून दिल्या जिवंतपणी विचारायचं नाही. महाराज जिवंतपणी अन्नदान नाही, मेल्यावर पिंडदान म्हणला. गयेत पाळडेन, काशीत पाळडेन, बनारसीत पाळडेन, कुठं पितृगयत आणि मातृगयत पाळडे. कशाला सांग तू सुंबळे नाटक. हे तर सगळेच करीत आलेत औपचारिकता म्हणून. अगोदर करणं पश्चाताप आधी. हिला पश्चाताप लवकर झाला आपण याला गंध लावावा. वरचं रगील होतं महाराज. पंढरपुरातल्या मालका आहेत का रगील? मला तरी वाटतं आमदार साहेब जगात कोण नसेल. कारण चांगल्या चांगल्या रगिलायची वाट लावायची त्याच्या हातात आहे. त्यानं रावणाची वाट लावली तर आपली काय कथा आहे. आपल्याकडे आहेच काय काय आपल्याकडे. आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट. शेळीची शेपूट किती लांब असती होय नवनाथ बा. शेळीच्या पाठीवर जखम झाली, हिवराचा काटा घासला पाठीला शेळीच्या. शेळी कळती ना. हिवराचा काटा लागला आणि जखम झाली. आता जखमेवर माशा बसतात ना. तो शेळी इतकी शेपूट हलवायली पण पाठीवरल्या माशा उठत्यान का? नाही. तशी आपली संपत्ती आपल्या माशाच उठीत नाही तितकीच मोठी आहे शेळीच्या शेपटी इतकी. हा आपण आहेच किती. आणि तो जगाचा बाप. शेवटी दादानं सांगितलं, दादा हिनच आपल्याला त्रास देलता. भगवान सांगतात, दादा आता पश्चाताप झालाय, आता अनुताप झालाय. खाली उतरले आणि गंधासाठी वाकले. ती 32 जागेवर वाकलेली होती म्हणून तिचा हातच पुरत नव्हता.
खाली वाकले आणि खाली वाकल्यावर गंध लावल्यावर पाहतच राहिली, पाहतच राहिली. देवाने विचारलं, दादा हिनं लय माझा चेहरा पाहिलाय, सगळे पाप गेलेत, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. हे बा ब्राह्मण कापला म्हणजेच ब्रह्म हत्येचं पातक लागते असं नाही. नाही नाही, असे काही पाप येत की ते कर्म केल्याच्या नंतर हजारो ब्राह्मण मारल्याचं पाप लागते, आई वडिलाची हत्या केल्याचं पाप लागते, असे काही कर्म येत. मग ही पाप कळत न कळत झालेले पाप त्याचा चेहरा पाहिल्यावर निघून जातात. हिने एक द्वेष केलता देवाचा 7व्या अवतारात, म्हणून कुरूपता तिला आली. तुका म्हणे कुब्जा दासी रूपराशी हिनं कळा, अत्यंत हीन दिसायला होती. पण भगवंतानं विचार केला, माझा चेहरा पाहिलाय, पाप संपलंय. नुसता अंगठा दाढी लावला, कट 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 32 जाग्या वाकलेली, कुठंच वाक राहिला नाही. पहिली जी खरबड झालेली त्वचा निघून गेली आणि 18-19 वर्षाची पोरगी झाली, 70 वर्षाची म्हातारी. 18-19 वर्षाच्या पोरीसारखं सुंदर. ब्युटी पार्लर मध्ये गेली नाही, भवळ्या कापल्या नाही, लिपस्टिक लावलं नाही, फॅरन लवली लावली नाही, काही टामनटिका केला नाही. इतकी 19 वर्षाच्या पोरीसारखी त्वचा नितळ. आणि सुनाने विचारलं, बाई सासूच तरुण दिसायली आणि सून म्हातारी, आता तुम्ही औषध कोणतं घेतलं? ते पहिल्या कडव्यात सांगितलं. दुःखाची निवृत्ती सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे जे सुख, हो दुःखाची निवृत्ती सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे जे सुख. आता टाइम राहिला. 2-4 मुद्दे असे पटपट मानतो. बापू सगळ्याला एक एक प्रमाण द्या उभ्याला. महाराज कुब्जा ही अत्यंत हिनवर होती, स्वरूप संपन्न झाली फक्त त्याला एकदा पाहिल्याबरोबर. एकदा पाहिल्यावर साहेब, पाहिल्यावर सुख प्राप्त होईल नवल नाही. एकदा मारण्यासाठी एक बाई गेली देवाला, मारण्यासाठी. हिच्या अगोदरचा